तर पुण्यामधल्या आंदोलनाची ही दृश्य आहेत। दिल्लीमध्ये एआय समिटमध्ये आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली। त्याच्या निषेधार्थ पुणे युवक काँग्रेसकडनं एफसी रोडवरील गोखले चौकात हे आंदोलन करण्यात येत आहे। ताजे अपडेट जाणून घेऊया मंदार गोंजारी यांच्याकडनं। मंदार, आंदोलन सुरू आहे, काँग्रेसचं नेमकी काय भूमिका आहे पुढे? काँग्रेसची भूमिका हीच आहे की दिल्लीमधल्या एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलन करताना जी धक्काबुक्की झाली त्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून या गुडलक चौकामध्ये हे आंदोलन करण्यात येते। गुडलक चौक म्हणा किंवा गोखले चौक, आणि या ठिकाणी हे आंदोलन होत असताना पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलाय। रस्ता अडवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी केला तेव्हा पोलिसांनी त्यांना दूर केलं, गाडीत बसून त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस घेऊन गेले। आताही आपण या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इथं बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे आणि कार्यकर्ते इथून पोलीस घेऊन गेलेले आहेत। मात्र तरीही एक मोठा जमाव या ठिकाणी आहे। पोलीस आपण या ठिकाणी पाहतो आहोत, हे पोलीस हा रस्ता सुरळीत करण्याचा प्रयत्न करतायत। या फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरती संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते आणि ही गर्दी जी आहे ती आणखी वाढू नये यासाठी पोलीस प्रयत्न करतायत। आपण पाहतो आहोत हा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी पूर्ववत झालेला आहे। अश्विन, मंदार, या संदर्भात आता काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत, जसं तू म्हणाल रस्ता पूर्ववत झालाय, मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे? अजूनही ते आंदोलनावर किंवा पुढच्या निषेधावर ठाम आहेत? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इथून पोलीस घेऊन गेलेले आहेत। त्यामुळे आता इथं जे काँग्रेसचे बाकीचे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील पोलीस हटवण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळं पोलिसांच्याच भूमिकेवरती आता काँग्रेसच्या आंदोलनाची पुढची दिशा अवलंबून असणार आहे। खरं मंदार, जसं तू सांगतोयस की काही आंदोलकांना तर पोलीस घेऊन गेलेत, आता इथे जे आंदोलक आहेत त्यांच्या नेमक्या काय पुढचे पावलं असणार आहेत यावर सगळं अवलंबून असेल। तुर्तास ही दृश्य आहेत पुण्यामधली, जसं आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सांगत होते। युवक काँग्रेसने हे आंदोलन केलेलं आहे आणि याचा संदर्भ जो आहे तो दिल्लीतल्या एआय समिटमध्ये आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना जी धक्काबुक्की झाली त्याचा निषेध इकडे करण्यात येतो आणि पुणे युवक काँग्रेसकडनं हे गोखले चौकामध्ये आंदोलन आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।